पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। मनप्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भाव संशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते। तप सांगायला सुरुवात झाली। त्याच्यामध्ये मानसिक तप याविषयी बोलत असताना मनाची प्रसन्नता, आपल्या शांत वृत्ती आणि भगवंताचं चिंतन सतत, त्याशिवाय दुसरे काही वाचेनं बोलणं नाही, आणि मनाचा निग्रह, परिपूर्ण निग्रह असा असणारी शुद्ध अंतःकरणाचा भाव असणारा असा जो काही तप करणारा आहे त्याला मानस तप असं म्हटलं। तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरगी उद्यान जैसे। आता शांत चित्त किंवा मनाची प्रसन्नता कशी असावी याच्याकरता उदाहरणं दिलेली आहेत की जसं एखादं सरोवर आहे पण त्याच्यात काही लाट उठलेली नाही, शांत पाणी, फक्त शांत असणारं पाणी। तसं दुसरं काय सांगितलं की एकही ढगाचा कुठं टिपकासुद्धा नाही असं स्वच्छ असणारं आकाश, आणि चंदनाच्या झाडाच्या आजूबाजूला सर्प हिंडतात, त्यामुळं कुठेही तसं सर्पाचा वावर नाही, सर्प नाही असं असणारं चंदनाचं झाड किंवा चंदनाचं उद्यान। हे कसं असतं, तिथं काही अडचण नाही, तिथं भीती नाही, काही नाही, लाटरहित पाणी शांत असतं, कुठलंही ढग नसलेलं आकाश शांत असतं, स्वच्छ असतं, आणि सर्पाचं भय नसणारं चंदनाची बाग ही सुद्धा अगदी आपल्याला प्रसन्न करून जाते। नाना कळा वैषम्ये चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू ना तरी क्षीरसमुद्रू मंदरा चढे। आणखीन तसंच उदाहरणे की कोणतेही कला नाही असा पूर्ण असलेला पौर्णिमेचा चंद्र आणि स्वच्छ चांदणं आहे, याशिवाय काय आहे की कसलीच चिंता उरली नाही असा राजा, कुठल्याही चिंतेशिवाय असणारं ते राजा। आणि ज्या क्षीरसमुद्रामध्ये हे जे घुसळण झालं असा असणारा मंदार पर्वत तो तिथं नाही असं क्षीरसागराचं शांत स्वरूप। हे सगळीच उदाहरणं कशी तर जिथलं अंतःकरण किंवा चित्त कोणतीही हालचाल न होता स्थिर असणारे, प्रसन्न असणारे, या सगळ्या उदाहरणावरून चित्ताची प्रसन्नता किंवा मनाची प्रसन्नता या सगळ्या गोष्टीतून दाखवून दिली। तैसी नाना विकल्प जाळे सांडून गेली या सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे। आता हे महत्त्वाची ओवी, असं एक उदाहरण दिलं आहे की सुख शोधण्याकरताच आम्ही सगळे प्रयत्न करतो, पण जिथं सुख शोधायला पाहिजे तिथं न शोधता अनेक ठिकाणी दुसरीकडे पाहतो। हे मन सुखासाठीच चंचल झालं आहे, सुखासाठीच धावाधावी करतं, पण कुठं तर विषयात सुख आहे, बाहेर सुख आहे असं त्या मनाला वाटतं आणि तो बाहेर शोधतो। कुठेही गेला असता त्या ठिकाणी त्याच्या सुखाची परिपूर्णता होत नसल्यामुळं त्याला इकडून तिकडं फिरावं लागतं। पण
असा कुठलाही अनेक ठिकाणी सुख आहे अशी जी काही आमची जागा, मनाचा झालेला विषय, मनाचा झालेला ठाम विश्वास, हे सगळं निघून गेलं म्हणजेच विकल्प संपला. विकल्प म्हणजे आपली जिथं चित्तवृत्ती पाहिजे त्याशिवाय दुसरीकडे जाणं. मग एक विकल्प नसतो, अनेक असतात. जसं आपण एका दिवस म्हणलं ना की आता आमक्या पाहुण्याच्या घरी जाऊ आणि त्यांना काय आपली जी काही पैशाची अडचण आहे ते मागू, तेवढ्यात मन विकल्प करतं ते घरीच नसले तर, आणि कदाचित त्यांनी नाहीच म्हणले पैशाचं. मग म्हणजे हे जाण्याच्या अगोदर जसा एखादा मनाने निर्णय घ्यावा तसा लगेच त्या निर्णयाला खोडून टाकलं जातं, तो विकल्प. असलं एकही विकल्प आता उठलेला नाही. मन अगदी निश्चयात्मक झाले. तेच फक्त आत्मसुखाशिवाय दुसरीकडं कुठं सुख नाही हे ज्या मनाला कळालंय, नुसतं कळालं का, त्याच्या ठिकाणी श्रवणानं ती परिपक्वता झालेली. हे मन श्रीगुरूच्या सान्निध्यात बसून शास्त्र समजून घेत असताना आता एकच ठिकाण आहे की तिथं गेला असता आपण सुखी हो. आपल्याला जर काही असेल तर तो एकच आहे, त्याला आत्मा म्हणा, त्याला देव म्हणा, काही म्हणा. जसं तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो देव एक करूनी घ्यावा, आपुला तो एक देव करूनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. दुसरीकडं सुख कुठं नाही, इथंच एक आहे. म्हणून ते जेव्हा निश्चय होतो आणि त्या मनानं अनेक ठिकाणी शोधण्यापेक्षा आता अंतरंगाकडंच जायचं आणि त्याच्याकरता जे जे काही असेल ते करायचं, असं जेव्हा त्याचा निर्णय होतो तेव्हा तिथं कोणताच विकल्प उभा राहत नाही. सांडून गेली सगळे, म्हणजेच जे काही असेल ते ते अनेक विकल्पाचं जाळं सगळं त्या मनातून निघून गेले. मग ते मन, विकल्परहित असलेलं मन स्थिर होतं. असं स्थिर मन, मन राहे का केवळे स्वरूपी जे. स्थिर मन झालं की परमात्मा दूर नाहीच, परमात्मा जवळच आहे. पण जोपर्यंत या अंतःकरणाची, मनाची, चित्ताची चंचलता आहे तोपर्यंत आपलं जे लक्ष आहे तिकडं जात नाही. आणि एकदा स्थिर झालं, जसं स्वच्छ पाणी असलं, त्या पाण्यात कसलंही कणसुद्धा नाही, तळ दिसत असतो. त्या विहिरीला किती जरी पाणी असलं तरी तळाला काय असेल एवढी एवढी टाचणी जरी असली तर दिसते. पण त्या पाण्यात जर काही दुसरे पदार्थ मिसळलेले असतील, त्या पाण्याचा रंग वेगवेगळ्या प्रकारचा झाला असेल तर तुम्ही बघता ते तोंड दिसेल किंवा वर असलेल्या वस्तू त्यात दिसतील. त्याचं काय होईल, प्रतिबिंब निर्माण होईल, पण खालचं दिसणार नाही. म्हणजे इतकं स्वच्छ पाणी की पारदर्शक आहे, पलीकडचं सगळं दिसतंय. असं मन झालं म्हणजे स्वरूपाच्याच जवळ जातं. आता त्या मनाला स्वरूपाशिवाय दुसरं काही नाही, कारण ते मन अंतर्मुख झालं, प्रसन्न झालं, शुद्ध झालं आणि स्वरूपाकार झालं. या स्वरूपाशिवाय दुसरं कुठं काही नाही. ही त्याची जी काही आहे निश्चयाची जागा, त्याच्याजवळ श्रीगुरूंनी शास्त्रांनी पक्की करून दिलेली. म्हणून त्या मनाचा आता स्थिरावा झालेला आहे. ते मन सगळं सोडून देऊन स्वरूपाकार झालेलं आहे. तपने विन प्रकाशू, जाड्डे विन रसी रसू, पोकळी विन अवकाशू होय जैसा. आता त्याच उदाहरणासारखं आहे. असं सांगितलं की उष्णता किंवा प्रकाश आहे पण त्यात उष्णता नाही, उष्णतारहित प्रकाश. असा जो असतो तो कसा आहे, शांत. जसा दिवा लावल्यावर दिव्याची तरी थोडीफार उष्णता असते. झालं एखादे काय आहे, लाईटच्या विजेचे मोठे प्रखर प्रकाश असले म्हणजे त्यातही थोडीफार उष्णता असते. पण हिराच बसवला असला तर उष्णता नाही. हिरा प्रकाश तर देतो पण उष्णता नाही. चंद्र प्रकाश देतो पण उष्णता नाही. असं प्रकाश पाहिजे पण त्यात उष्णता नाही. जाड्डेवीन रसी रसू, अन्न रस तर चांगला आहे पण आळस आणत नाही. खाल्लं तरी त्यापासून काय होतं आहे की उत्साह निर्माण होतं आहे, हुशारी निर्माण होती.
आपल्याला जे काही करायचं आहे अभ्यास ते करावंसं वाटतं, असं ते अन्नरस आहे. त्या अन्नरसामध्ये कोणत्या प्रकारची आपल्या ठिकाणी शरीराच्या ठिकाणी आळस, जडता काही नाही. पोकळीवीन अवकाशू. आता जे काय आहे अवकाश म्हणजेच आकाश, ते तर सगळीकडे पोकळच असतं ना. मग पोकळीवीन काय, तर जसं विवर आहे, त्या विवरात नुसतंच आहे, पोकळीच आहे तिथं. तो अवकाश जरी असला तरी अशा उभ्या विवरामध्ये कोण लागले फिरायला करायला. असली पोकळी नको. म्हणजे मध्येच कुठंतरी काहीतरी गोल खड्डा आहे पेवासारखा, आणि त्याच्यात जाण्यापेक्षा हे सगळं अवकाशच आहे, असा पोकळी नसलेला अवकाश असावा. म्हणजे मग इकडून तिकडं जाता येतं, आपले जे काय असतील ते व्यवहार करता येतात. तैसी आपुली सोय देखे आणि आपुलिया स्वभावामुखे हिवली जैसी अंगिके हिवो नेदी निजांग. आता हे सगळं महत्त्वाचं आहे. कारण काय आहे की मनाला खरं काय पाहिजे होतं तेच कळत नव्हतं, म्हणून त्याची सोय कुठे आहे ते त्याला कळत नव्हती. मग त्याचा स्वभाव कसा झालता आणि आपल्या स्वभावामुखे. मग मनाचा स्वभाव कसा होता, तर संकल्प विकल्प करणे. मनाची व्याख्या काय करतो आपण, संकल्प विकल्प आत्मक मन. हा संकल्प विकल्प करणारं मन आहे. मग संकल्प करतं कशाचा, कशाचा आहे, कार्याचा करतं, साधनेचा करतं, आणखीन कशाच तरी करत राहतं, आणि त्याला विकल्प करतंच. नुसतं काय संकल्पच केला असं नाही, त्याला लगेच विकल्प. एखाद्या शास्त्रकारांनी, एखाद्या मोठ्या साधूंनी सांगितलं की तुझं कल्याण होईल, कशावरून, लगेच त्याला विकल्प निर्माण होतोच. असं कुठं असतं काय, नुसतं तुम्ही कल्याण होईल म्हणले आणि कुठं होतं का. म्हणजे हा जो काही विकल्प आहे हा संकल्पाला चिटकूनच आहे. हा आहे मनाचा स्वभाव. पण जेव्हा त्या मनाला त्याचे जे काही प्राप्तव्य ज्यामुळं मनाचं जे काही आहे, त्या मनाला जे अधिष्ठान आहे तेच प्राप्त झालं, तेच कळालं की खरी आपली जी काही स्थिरतेची सोय काय आहे ते आपलं स्वरूप आहे, हे जर मनाला कळालं तर ते संकल्प विकल्पाचा स्वभाव सोडून देतं. जे काही असेल ते असेल. एक उदाहरण असं आहे, एखादी तरुण मुलगी आता लग्नाच्या वयाला आली, तेव्हा काय करत असते, ते एक विचार करते मनात. तिच्या ठिकाणी सारखं आपलं ते काय आहे की मनात सारखंच असतं की आपल्याला नवरा कसा असावा, काय काय करणारा, म्हणजे नोकरी करत असला तर कोणती नोकरी असावी, किती पैसे त्याला मिळावेत, घरात किती माणसं असावीत, आपण कोणतं काम करावं का न करावं, हे सगळं तिच्या ठिकाणी तेच चाललेलं आहे. मग तिच्या मनासारखा म्हणा किंवा थोडंफार कमी जास्ती होऊन एकदा का तिचं लग्न ठरलं, लग्न झालं, तर हे कशाला विचार करील आता, हे संपले ना विचार सगळे. कारण आता निश्चय जिथं जायचं तिथंच गेली, तिथलं आता तिचं सुरू झालं नांदणं. तेव्हा ती जशी सोडून देते बाकीचे, तसं मन सोडून देतं, जिथं आपल्याला स्थिर व्हायला पाहिजे तिथं जातं. तिथं गेला असता, त्या स्वरूपात गेला असता मनाच्या ठिकाणी, जे काही असलेलं मनपणाचा स्वभाव होता तो सुटला. त्याला उदाहरण दिलं की हिवले जैसे अंगिके हिवो नेधी निजांग. आता त्याच्याकरता सांगतात की जसं थंडी, आणि थंडीत काय झालं, बाहेर पडला, गारठा लागला, चांगलं कडकडून गारठा लागला. एकदा का सगळं शरीर गारठलं म्हणजे पुन्हा किती गारठा आला तर काय करेल, ती एकदा ठराविक उष्णतेची, ठराविक थंडीची जागा प्राप्त झाली, बधीर झालं शरीर, तर पुन्हा किती जरी आलं तर तिथं परत नाही. म्हणजे काही वेळेला कसं असतं, आपण आंघोळ करतो, थंड पाणीने आंघोळ करायला लागलं की पहिला तांब्या अंगावर घेतला की फार गार गार लागतं, दुसरा घेताना इतकं गार नाही, तिसरा मग मात्र कितीही घ्या मग काही वाटत नाही. पण गंगेत आंघोळ करताना तसं नाही, तुम्ही पहिलं गार, त्याच्यापेक्षा दुसरं गार, त्याच्यापेक्षा तिसरं गार, सतत गंगा गार गार गारच. हे जे काही गंगेचं आहे सतत गारपणा. पण एकदा का त्याच्यात दररोज, म्हणजे असे काही साधू आहेत की दररोज गंगेला आंघोळ आणि मग तपसाधना, ते पण पहाटे पहाटे
ते त्यांना सहन व्हायची एकदा सवय झाल्यामुळं त्यांना त्या गार पाण्याचं काही वाटत नाही. तैसे न चलते कळंके विन, शशिबिंब जैसे परिपूर्ण, तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे. आता वर दिलेलं जे होतं एक उदाहरण तसंच इथं आलं की चंद्र आहे, पण चंद्रावर काय असतात, डाग असतात, त्याला काय कलंक म्हटलं गेलं. पण असं काहीच नाही, असं स्वच्छ चंद्रबिंब आहे. असं जे स्वच्छ चंद्रबिंब आहे ते सुद्धा परिपूर्ण पौर्णिमेचं आहे. त्या चंद्रावर काहीही कसलाही डाग दिसत नाही. असं जे काही आहे तितकं हे जे मन आहे इतकं सुंदर आणि स्वच्छ झालेलं आहे. त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा आता मळ राहिलेला नाही. पहिलंच कसं असतं, परमार्थात पहिला मलदोष निघून जावा लागतो, मग विकल्पदोष जावा लागतो, मग आवरण दोष जावं लागतं, म्हणजेच मग सगळं होत 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 अज्ञान जातं. मग मलदोष राहिलाच नाही, विकल्पदोष तर गेलाच. याच्या अगोदरच्याच आपण काय ओवीत पाहिलं तर ते मन इतकं शुद्ध झाले की त्या मनाच्या ठिकाणी आता कोणत्याच प्रकारचं काय आहे की दुसरा कुठलाही नाही, इतकं स्वच्छ ते मन आहे. बुजाली वैराग्याची ओरप, जिराली मनाची धाप काप, तेथ केवळ झाली वाप निजबोधाची. अगोदर कसं होतं की वैराग्याशिवाय आत्मप्राप्ती नाही असं काय आहे शास्त्र सांगतं. आणि साधन चतुष्टयामध्ये आम्हाला काय आहे, इहलोक आणि परलोक या दोन्हीचंही वैराग्य होणं गरजेचं असतं. आता हे जे काही वैराग्य आहे हे मनाला करायला लावलं म्हणजे निग्रहानं करावं लागतं. मन लगे लगे काय वैराग्याला तयार होत नाही, मनाची धारणा तयार करावं लागते. मनाला पुन्हा पुन्हा ते एक आठवण तयार होती की परत मनाला माघारी सरकवावं लागतं. नाही, असं नको करू, असं नको करू. मग त्या मनाची समजूत घालून किंवा मनाला काहीतरी आडसर घालून, जसं रामदास स्वामीचं आहे एक की हे मन कसं आहे, चांगले मना सज्जना भक्ती पंथेची जा रे. मना तू सज्जन आहेस म्हणजे काही गोडे बोलू नये असतं, आणि काहीला मनाच्या ठिकाणी थोडंसं कठोर बोलायचं असंही काही होतं. हे जे काही वैराग्य हे एक प्रकारे वैराग्य करत असताना मनावर ओरखडे उठत असतात. म्हणजे त्याला सहजासहजी नाही, त्याला नकोसं वाटतं. आणि जसं गाईचं वासरू खुंटीचं सोडायचं झालं तर हिसके खातं, आणि कधीकधी त्याला जिथं बांधलेलं दाव आहे तिथं जखम व्हायला बघते हिसके खाऊन. तसे हे वैराग्याचे मनावर ओरखडे उठतात. पण ते सगळं लिंपलं म्हणजे सगळं निघून गेलं. आता मनाला बाहेर पळण्याची धापही राहिली नाही आणि काही मिळत नाही ह्याची कापही राहिलेली नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी निघून गेल्या, कोणतंच काही राहिलं नाही. मग कुठं गेलं मन, तर निजबोधाची. आता निजबोधाच्या ठिकाणी गेलं. जे त्याचा जो बोध आहे की तू स्वरूपच आहेस, हा खरा निजबोध आहे. तू ब्रह्मच आहे असं साधूंनी म्हणलं तरी आमच्या ठिकाणी विकल्प उभा राहतो ना, ब्रह्म कुठे आहे. पण मी ब्रह्म आहे हे जर काय त्याच्या ठिकाणी उभा राहणं हे निजबोध आहे. आता तिथं जाऊन मन थांबलं. म्हणून विचारावया शास्त्र, राहटावावे हे वक्त्र, ते वाचेचेही सूत्र हाती न धरी. आता किती मनाची झाली बदल पहा. मन कुठून कुठं क्रमाने निघालंय. आता कोणत्या शास्त्राला शोधायला जायची गरज नाही, ठिकाण सापडलं. हे शास्त्र काय म्हणतं, ते काय म्हणतं, यांना जाऊन विचारावं, त्यांना जाऊन, कोणाला विचारायचं गरज नाही. कारण शास्त्राचं जे सार आहे तेच सापडले. शास्त्र ज्याच्यासाठी बोलतात ते सगळं सापडलेलं आहे. मग पुढं काय राहिलं तर राहटावावे जे वक्त्र. आणि आत्मस्वरूपाकडे जाण्याकरता, मन शुद्ध राहण्याकरता सतत तोंडातून नामस्मरण होत होतं. वाचेद्वारे सतत नाम घ्यायचं. आता त्या वाचेला ते नाम घ्यायची गरज नाही, वाचा स्थिर झाली.
काही म्हणायचं गरज नाही, एकदम पूर्ण झालं. ते वाचेचेही सूत्र हाती न धरे. आता जर काय असेल तर वाचाही थांबली, झालं इकडं शास्त्रही सगळं स्थिर झालं. इतकं मन काय आहे कुठेही न धावाधाव करता आत्मस्वरूपाकडे निघालेलं आहे. ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपुले निज. आता जो त्याचा होता तो स्वलाभ त्याला प्राप्त झाला. या लाभाशिवाय आणखीन कुठं काही लाभ आहे असं नाही. आणि अनेक लाभाचा विचार करणारं मनच राहिलं नाही ना. हे का ते असा जो विचार करणारं मन आहे ते मनपणाला राहिलं नाही. त्याला आपलं शास्त्र सांगतं की त्याचं उन्मन झालं. जसं माऊली म्हणतात का नाही, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयाशी लादली सकळ सिद्धी. आता सकळ सिद्धी म्हणजे परमात्माच आहे. सगळ्यामध्ये महासिद्धी कोण असेल तर परमात्मा आहे. ते लाभलं, पण कशातून तर रामकृष्ण नामातून. मग एकदा ते लाभ झाल्यानंतर रामकृष्ण नामस्मरणाची वाचा थांबली, सगळं झालं. तो का म्हणे, वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. तिथं जाऊन चित्ताचं समाधान झालेलं आहे. ते थके उठती के ते भाव, जिही इंद्रिय मार्गी धाव, घेऊन ठाकावे गाव विषयाचे ते. आता इतकं सगळं झालं, हे मन विषयाकडे कसं जाईल? विषयाचे भाव तरी कसे उभा राहतील? कोणत्या विषयाबद्दल ह्या मनाला आता आवडेल किंवा कोणता विषय त्याच्या पुढं येईल? आणि कुणी जरी त्याला विषयाचं नाव काढलं तरी ते मन पुन्हा विषयाबद्दल चिंतन तरी करेल का? विचार तरी करेल का? काही नाही. इंद्रियाकडे जाणार नाही, विषयाचं आणि त्याचा काही संबंध राहिला नाही. आता त्याला काही प्राप्त झालं, काही डोळ्याला दिसलं, काही कानाला ऐकू आलं, वास आला, काही जिभेला खाल्लं, तर हे सगळे बाह्य व्यवहार होऊन जातील. पण मी काय घेतलं, मला काय पाहायला मिळालं किंवा मी काही आहे वास घेतला ह्याचं काही जाणीव नाही. कारण का तर मनाचं, जिथं मन असतं तिथंच आहे ना. असं सांगतात की राजा काय खातो हे एका मुलाला प्रश्न पडला होता. म्हणून काय केलं, त्याला गपचूप नेऊन राजवाड्यात राजाने ठेवलं आणि ह्याला पाहिजे ते खायला दिलं. पण कुणीच सांगायचं नाही ह्याचं काय नाव आहे, कशाचं नाव काय, ह्या पदार्थाचं सांगायचंच नाही. इतकं तो 2 दिवस राहिला आणि पुन्हा त्याला जाग्याला आणून सोडलं. सगळ्या मित्राला सांगायचं काय खाल्लं, पण म्हणला कोणास ठाऊक काय खाल्लं, त्याचं नावच माहीत नाही. पण फार चांगलं होतं, कारण त्या मनाला त्या गोष्टीबद्दलची जाणीव नाही. उपभोग मिळाला पण ते काय आहे हे मात्र माहिती झालं नाही. म्हणजेच याबद्दलची चिकित्सक बुद्धी त्या मनाच्या ठिकाणी होती ती थांबली. म्हणून तिये मानसी भावशुद्धीची असे आपैसी, रोमसूची जैसी तळहातीसी. आता ते मन किती झालं आहे भावशुद्धतेला, किती भावनेतून एकरूप झालं हे सांगण्याकरता सांगतात की जसं बाकीचं आपलं शरीर आहे, त्या शरीराचं काय असेल ते असेल, पण तळहातावर कुठंतरी केस येतो का कधी? एवढा रोमसुद्धा नाही. तळहात निव्वळ शुद्ध असतो, म्हणजे स्वच्छ असतो. तसं मन शुद्ध झालं आहे. तितकं भावशुद्धी तिथली. जसं तळहातीवर एकसुद्धा रोम नसावा तसं त्या ठिकाणची शुद्धता आहे. काय बहु बोलो अर्जुना, जै हे दशा ए मना, तै मनस्तपोभिधाना पात्र होयती. तेव्हा एकंदरीत अशा प्रकारची मनाची स्थिती झाली तरच खरं त्याचं मानस्तप झालं. हे अर्जुना तुला हे समजून सांगितलं. परी ते असो हे जाण, मानसतपाचे लक्षण, देवो म्हणे संपूर्ण सांगितले. एकंदरीत मानस्तप काय असतं, कशाला म्हणतात मानस्तप, तिथं मनाची कशी शुद्धता होते यासंबंधी सगळं वर्णन झालेलं आहे. म्हणून देह वाचा चित्ते जे पातले त्रिविधत्वाते, ते सामान्य तपतू ते परसिविलेगा. एकंदरीत
आपल्याला अगोदरपासून सांगत होते की तप कशा कसं आहे, तर एक शारीरिक तप आहे, दुसरं वाचिक तप आहे आणि तिसरं मानसिक तप आहे. याप्रमाणे हे 3 भाग असणारं तप सामान्यतः म्हणजे सहज काय काय असतं त्याची थोडी थोडी व्याख्या करत तुला आत्ता सांगितलेलं आहे. आता गुणत्रय संगे हेची विशेषे त्रिविधी रिगे तेही ऐक चांगे प्रज्ञाबळे. आता हे अर्जुना, हे ज्ञानवान अर्जुना, आता 3 प्रकारच्या ज्या काही गुण आहेत त्या गुणाप्रमाणे त्यांची त्यांची तपश्चर्या कशी असते त्यासंबंधी तुला सांगतो, ऐक. श्रद्धया परया तप्तं तपस्तत् त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. आता हा मगाचा झालेला 16वा श्लोक आणि आता हा 17वा आहे. याच्यामध्ये सांगतात की फळाची अपेक्षा न धरता असा जो काय आहे मननिग्रह झालेला योगी किंवा परमपुरुष हा परमश्रद्धेनं आपलं जे काही असेल ते तप करत असतो, त्याला सात्विक तप असं म्हणत आहेत. तरी हेची तप त्रिविधा ते दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडोनी फळं. एकंदरीत 3 प्रकारचं तप कसं असतं हे तुला सांगितलं आहे आणि त्यामध्ये ह्या शारीरिक, वाचिक आणि मानसिक ह्या 3ही प्रकारच्या तपामध्ये सगळ्यात महत्त्व कशाला असेल तर श्रद्धेला आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जे काही तप करायचे त्याच्यापासून मला अमकं मिळावं अशी थोडीसुद्धा अपेक्षा नाही. जई पुरतिया सत्वशुद्धी आचरिजे आस्तिक्य बुद्धी तई तया ते चिगा प्रबुद्धी सात्विक म्हणजे. एकंदरीत ज्याच्या ठिकाणी अशी अंतःकरण शुद्ध तयार झालेली जी सात्विक बुद्धी आहे त्या सात्विक बुद्धीनं आणि अत्यंत काय आहे की गाढ्या श्रद्धेनं जो अशा तऱ्हेचं तप करत असतो त्याला सात्विक तप असं म्हटलेलं आहे. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. महाबोली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. श्री गुरुदेव दत्त.